जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. होय, या संस्कृत श्लोकातले हे चारच शब्द अवघ्या मानवजातीला खूप मोठं विचारांचं देणं देऊन जातात. याच विचारांवर जगातले अनेक मुक्तीलढे यशस्वी झाले. गुलामीचं जोखड तोडून टाकण्यासाठीचे यशस्वी संघर्ष झाले. अन्याय अत्याचारावर सत्य आणि न्यायाच्या विजयाचे समर इतिहासाच्या पानावर कोरले गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामागही हीच प्रेरणा होती. नंतर हाच विचार गोवा मुक्ती लढ्याचाही श्वास बनला आणि पोर्तुगीज राजवटीच्या तब्बल 450 वर्षांच्या गुलामीतून गोमंतक भूमीनं मोकळा श्वास घेतला. केवळ शस्त्रांनी लढलेल्या कोणत्याच लढाया आजवर यशस्वी झालेल्या नाहीत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून व्हिएतनाम लढ्यापर्यंतचा इतिहास याचा साक्षीदार आहे. लढाईतलं खरं शस्त्र असतं ते विचार. असा विचार जो मन आणि मनगटांची ताकद एकसंघ करतो आणि माणुसकीच्या शत्रूला घायाळ करतो. भारताचा लढाई अशाच राष्ट्रीय विचारानं भारावलेला होता. म्हणूनच बलाढ्य इंग्रजांना आपला गाशा गुंडाळावा लागला. या लढ्यातला हाच देशभक्तीचा ओजस्वी विचार गोव्यात आणण्यासाठी रुजवण्यासाठी एका उत्तुंग व्यक्तिमत्वानं आपलं जीवन वाहून घेतलं होतं. ते व्यक्तिमत्व म्हणजे टी.बी. कुन्हा, गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक. दोन एप्रिल 1891 रोजी गोव्यातल्या चांदोर गावात जन्मलेल्या कुन्हा यांचं शालेय शिक्षण पणजी इथं पूर्ण झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुदुचेरी आणि नंतर पॅरिस इथं ते गेले. तिथं त्यांनी विद्युत अभियंता म्हणून पदवी घेतली. फ्रान्समध्ये काही काळ त्यांनी नोकरीही केली. त्यावेळी फ्रान्स हे युरोपचं बौद्धिक केंद्र होतं. भारताच्या स्वतंत्रता चळवळीबाबत त्यांना खूप आदर आणि उत्सुकता होती. तो जणू त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. गोव्याच्या मुक्तीसाठीही हाच विचार आणि हाच मार्ग योग्य असल्याचं त्यांचं मत होतं. त्यामुळं त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि महात्मा गांधी यांच्याबाबत खूप तळमळीनं फ्रेंच वृत्तपत्रात लेखन करायला सुरुवात केली. त्या काळी ब्रिटिशांच्या क्रूरतेची सीमा गाठणारे जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्यासारख्या घटना कुन्हा यांच्या लेखणीतून सर्वत्र पोहोचू लागल्या. महात्मा गांधी यांच्यावर तर त्यांनी मालिका लेखनही केलं. हेच पुढं रोमन रोलँडच्या चरित्राचं मूळ साहित्य बनलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली. महत्त्वाचा संदेश देणारे ग्रंथ लिहिले. पोर्तुगीज अत्याचारामुळे गोव्याच्या मूळ संस्कृतीवर कसा आघात होतो आहे याबाबत लोकांना जागा करण्यात ते आघाडीवर होते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीचा लढा तेव्हाच सुरू केला होता. 12 ऑक्टोबर 1938 हा दिवस गोवा मुक्तीसाठी तसा क्रांतिकारी दिवस म्हणावा लागेल. कुन्हा यांनी गोवा काँग्रेसच्या अन्य सदस्यांसोबत त्यावेळचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार मुंबईत दलाल स्ट्रीट इथं गोवा काँग्रेस समितीचं कार्यालय सुरू केलं. गोवा काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित होती. त्यामुळं कुन्हा यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी सर्व गोयकारांना गोवा मुक्ती चळवळीत सामील होण्याची गोयकारांचा ओढा भारताकडे वाढायला लागल्यामुळे पोर्तुगीजांची चिंता वाढली. पोर्तुगीजांनी नियोजित पद्धतीनं गोयकारांच्या मनातील भारतीय राष्ट्रवाद नष्ट करण्याचं षडयंत्र रचलं. भारतीय राष्ट्रवादापासून गोयकारांना दूर लोटण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. हे ओळखूनच टी.बी. कुन्हा यांनी डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स हे पुस्तक लिहिलं. भारतीय संस्कृती, भारतीय राष्ट्रवादी विचार यापासून गोयकारांना कशा पद्धतीनं दूर ठेवायचं या दृष्टिकोनातून पोर्तुगीजांचे प्रयत्न सुरू झाले होते. टी.बी. कुन्हा यांनी या पुस्तकातून त्याचा पोलखोल केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य विचारधारेसोबत गोवा मुक्ती संग्रामाची चळवळही जोर धरू लागली. ती कुन्हा यांच्या याच प्रयत्नांमुळे. भारतातल्या दिग्गज नेत्यांपर्यंत हा विचार पोहोचवणं
त्यांचे विचार गोवेकरांपर्यंत पोहोचवणं, यात त्यांनी जे तळमळीनं योगदान दिलं, त्यामुळं नंतर गोवा मुक्ती चळवळीनं आपली ताकद वाढवली. त्यानंतर ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया हे गोव्यात आले. त्यांच्या उपस्थितीत सभा झाली आणि त्यानंतर कशा पद्धतीनं गोव्याच्या मुक्तीसंग्रामाचं रणशिंग फुंकलं गेलं याचा इतिहास सर्वांसमोर आहेच. परंतु या संपूर्ण क्रांतिकारी घटनेचे खरे सूत्रधारही कुन्हा हेच होते. त्या काळी हे सर्व जुळवून आणण्यात कुन्हा यांनी मोठी भूमिका पार पाडली. अनेक धोके त्यांनी पत्करले. या सभेच्या आयोजनासाठी दोषी धरून अन्य आयोजकांप्रमाणे कुन्हा यांनाही पोर्तुगीजांनी अटक केली. त्यांच्यावर लष्करी न्यायाधिकरणाने खटला चालवला. असा खटला चालणारे ते पहिले नागरिक होते. त्यांना पोर्तुगालमधील पेनिशेच्या तुरुंगात 8 वर्षांची शिक्षा देण्यात आली. तिथून ते परत आले. ते अनेक गोव्याच्या मुक्ती संघटनांचा समन्वय साधणाऱ्या गोवा कृती समितीचे अध्यक्ष आणि फ्री गोवाचे संपादक म्हणून. 26 सप्टेंबर 1958 रोजी त्यांचं निधन झालं. 1959 मध्ये स्टॉकहोममध्ये झालेल्या जागतिक शांतता परिषदेत टी.बी. कुन्हा यांना शांतता आणि मित्रत्व निर्माण करण्याच्या अतुलनीय कार्याबद्दल मरणोत्तर सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं. गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी हर्षदा कर्क यांनी काढलेल्या कुन्हा यांच्या तैलचित्राचं संसदेत अनावरण केलं. गोव्यात तर त्यांचं कार्य आजही स्वातंत्र्या इतकंच महत्त्वाचं मानलं जातं. गोवा मुक्ती चळवळीतून त्यांचं कार्य वगळलं तर या लढ्याचा जणू आत्माच निघून जाईल. पणजीतील आझाद मैदानावर टी.बी. कुन्हा यांचं स्मारक उभारण्यात आलंय. गोवा हे छोटं राज्य असलं तरी त्याला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी आणि राष्ट्रीयत्वाचं स्वाभिमानी कवच देण्यासाठी टी.बी. कुन्हा यांचं योगदान केवळ गोवाच नव्हे तर हा गौरवशाली भारत देश निश्चितच लक्षात ठेवेल, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे.